नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी आंबळे तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा बघा पप्पा नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी आंबळे तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही आता मावशीकडे आलो आहे. तर राजापूरवरून तराण्यामध्ये आता प्रवास झाला, त्याच्यामुळे आता जरा केस वगैरे झाले आहे. पण आता पुरंबावड्यामध्ये जायचं आहे. तर आम्ही आता मावशीची मुलीचं वाढदिवस थांबा जरा. आम्ही नाश्ता करायला आला तर इथे नाश्ता करायला चाललो पण थांब जरा थांब. तर आम्ही आता म्हणजे मावशीच्या मुलीचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे आता इथे आलो आहे. तर आता तो एस टी नाही आहे वाटतं, तर आता रिक्षातून जाऊ आम्ही. तर आधी नाश्ता करायला जातो आहे, भूक लागली म्हणून. तर चला. तर नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही रिक्षाने जातो आहे. केसाचं अवतार बघा. चला, तर आम्ही फायनली मावशीच्या घरी आलेलो आहोत. तिकडे समजत नाही काय अरे हॅपी बर्थडे. मम्मी काय बोलतो? मम्मी अरे मम्मी बघ कशी ती. काय नाही प्रश्न काय बोल. तर इकडे मिरची धरली. तर मावशीचा गावाचा मी ब्लॉग टाकला होता, त्याच्यात तुम्हाला हे सगळं फणसाचं झाड वगैरे दाखवलं होतं. तिथेच आम्ही आलोय. इकडे आता पप्पा आणि बसले आहेत निवांत. तर इकडे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर मावशी कांदा वगैरे कापते आहे आणि इकडे मम्मी चिकन नीट करते, साफ करते. इकडे झोपले वाटतं झाडाखाली. इकडे निवांत. तर इकडे मावशीने काजू दिले खायला आम्हाला. तुमका पण घ्या तिकडनं. व्हिडिओ चालू आहे. असं आता इकडे खाली दाखवा. असं खाली करा. काजू दाखवते. काजू काजू ते बा आता बघितलं. ओके
बोलताना. वा, बस बस बस. चुलीवरचे मटण आता चुलीवरचं चिकन. तुम्ही सांगा इकडे काय. चुलीवरचं चिकन. चुलीवरचे चिकन. रोज बाकी डावी ना एवढ्या मटणा. काय तिकट बिकट झाला तर यांचा ना. सुकट करतोस म्हणा. आमटी वेगळी करता. मग काय टेन्शन नाही. वा. चुलीवरचे चिकन झाले. इकडे गॅसवरची आमटी. त्याला कुठं गॅसवरची बेटा आमटी दाखवूया. तर इकडे मावशी आमटी करते. इकडे तर मम्मी आणि मावशी आता जेवण वाढायला घेत आहे. जेवण झालंय आणि आता मस्तपैकी चिकन थाली. तर आता मस्त जेवण वगैरे झालं आणि आम्ही मस्त झोप पण काढली. आम्ही फणस काढायला जातोय. मामा फणस काढतो इकडे. तर चला बघूया आपण फणस वगैरे काढताना. चला. अरे मामा वर पण चढलं. अरे आता काय दिसत खाया. आम्ही चाय पीत बसलो. तर आम्ही चाय पिईपर्यंत मामा झाडावर चढून एक फणस काढला. पण खय ना काढतं. खयचो काढतं दिसत नाही. मग हा दिसत. हा बाय झालं. एक एक म्हणजे काढलं पण अजून एक. काय मामा बोला ना. बापरे हे होय काय. झेपात काय गो तुमका ना उचलला. तर मी यायच्या आधी मामाने आधीच काढून ठेवलं 2 आणि
इकडे काय उकलला. तर इकडे मम्मी आता शेंगा काढते. मम्मी खरंच शेंगा आवडतं एवढं मोठं भरू मग त्यांना तो आवडता एकदा म्हणता दिला तोच चांगलं होतो म्हणता शेंगा खायत दाखव मम्मी. मम्मी त्यांना सांग झालो काय फोन लावतो येवा म्हणून घे शेंगा खायत. घेऊन या म्हणत शेंगा खायत दाखव. हे बसचे काय सांगतात दाखव. घेवडी घेवडीचा मांडव. हा अशी माहिती का? अशी माहिती द्या. हा असा हा, हा फणस घेवडीचा घेतलाय. मांडव आहे. तिकडे पण मिरची आहे केली आहे. ती बघ एक मिरची इली आहे बघ. इकडे मिरची इली आहे. अरे रे तर इकडे मावशी आता आंब्याचं झाड दाखवते तिकडे. कारण आता मामा आंबे पाडणार आहेत लोणच्यासाठी आम्हाला. कैरी कैरी नुसता की आणला आला. आंबे आहेत माहिती होते एक दिसता मला खाली हाय खाली येते घरच्या बाजूने हे 5-7 ते बास होते बाद झाले 5-6 काय मागा तर दिसतच नाही. हा बारके आवडत ते बारके म्हणजे त्याचा आता बाटका झाले असते काय माहिती जून झाले पण ते हे का असाच खाऊ का ना मग ते करा पडले. ते गडका भारी ब्रेक लावायला पाहिजे ब्रेक. त्याच्यात गेलो त्याच्या थोड्या काय झाले झाले 5-6 पडले. पडलं खळ्यात आंबे आंबे. तर आता आम्ही कैरा काढायला जातोय बाहेर. कारण बाहेरच्या साईडला कंपाऊंडच्या बाहेर. तर आम्ही आता बाहेरच्या साईडचे आंबे काढायला जातो. कारण आतमध्ये भरपूर वरती होते कमी होते. आता बाहेरच्या साईडला बघूया. तर या साईडला खूप आंबे आहेत आणि आता जवळ पण आहेत. आता आम्ही हातानेच काढायला जातोय. एका झाडा ओढून आणि एका काढा. ही बघ बोरिंग खाली बघा. ती खाली सगळी त्यांचीच आहे. भरपूर झाले. बाजूले
भाजी तो फणस पण काय एवढे आंबे आता आम्ही काढलेले आहेत आणि आता तिकडे शेंगा डांबे काय मावशी म्हणतात काय पडला पान पडलं याची भाजी करते पानाचीच भाजी तर ही दाखव शेगलाची भाजी भाजी शेगलाची भाजी आणि शिकू काय एवढंच आहे. करायची दा- ते एवढे आता काढलेले ही शेगलाची मामा काढून देतोय मामा म्हणतात तू लोणचं घाल मी खाऊ घेते आता इकडे पण थोडेसे काढलेली शेगलाची भाजी ये ना पुढचं. आज तो प्रत्येक काळात आता शेंगा झाली. कांदे भावी आहे. का कोयती वाली ह्याना काय काढतात शेगलाची भाजी दाखव गे मम्मी काय शेगलाची भाजी काय कसली भाजी हा. आता बोलत नाही काय खायची ही कसली गो भाजी शेगलाची आता सगळीकडे शेगलाची भाजीच भाजी पाना तर फणस काढून झाले आंबे काढून झाले आता शेगलाची पानं काढतायत शेगलाची भाजी करायला आ पप्पांचं असतात फोन आणि आता थोड्याच वेळाने देवांशी हिचा वाढदिवस होणार आहे तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर पप्पा तर आम्ही देवांशीच्या वाढदिवसासाठीच आलो आहोत तिथे तर चला बघूया नंतर ही बघा बर्थडे गर्ल तिचा बर्थडे आहे आज तर सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा चला तर इकडे अजून शेगलाची भाजी काढतायत आताच मामाने ते झाड भांडी ओढून घेतले भाजी घ्यायला तर त्याच आता भाजी तोडतायत भाजी करायला काय तर शेंगा 2 शेंगा भेटले ते हे पानांची भाजी पण करतात ना मला माहिती नाही या भाजी करतात ते मला एवढी फक्त शेंगा माहिती ती आता पण रक्षाने 2 दाखवली ती तेवढी शेंगा माहिती या शेंगांची पानांची भाजी करतात ती नाही माहिती होती तर ही बघा असे आता भरपूर भाजी मग अशी आम्ही थोडीच काढलेली आता इकडे मामाने सगळी फांदी तोडलं नाही म्हणजे भाजीसाठी तर ही बघा एवढी झाली आहे
तर हे माझे मामा. जून आहे वाटतं. काय 2च शेंगा त्यातले भेटले ना. थांब थांब दाखव. ही जून ना. इकडे 2 आहेत म्हणजे तसे भेटले 2-4. ओके. आता इकडे मस्त लाकडं पण इथे लाकडं पण आता चुलीत घालायला भेटली. कायला तुझ्या आता शेंगा बिंगा भेटल्यात काय? हा शेंगा नाही पानाचं. हा त्याच्या ह्याच्यात शेंगा होते. ती भेटली भेटली काय ते शेंगा जूनच ना जून. हे बघा इकडे पडल्या आहेत शेंगा ते जून आहेत. हे आता थोडे थोडे भेटले तेवढे आता यांनी उचलले आहेत. चला तर आता पुढे बघूया. हे बघा थांब. तरी बघा एवढी झाली. तर आता ही शेगलाची भाजी नीट करतायत. बट आता बहिणीचा फोन आलाय माझ्या. दाखव चिकन भात. हे काय ही फुलं त्याची शेगलाच्या भाजीची फुलं. हा याची पण भाजी करतात काय? हो. तर याची पण भाजी करतात. तर तुम्हाला माहिती असेल मला माहिती नव्हती. बाबाने बडे चांगला असली काय ते शेंगा नाही. हा घेवडे. तर मामा मगाशीच मम्मीने काय ती दाखवलं मी. मामा खायची ती इकडे सांग ना काय काढतोय. घेवड्याच्या शेंगा काढते मामा. हे बघा हातात एवढी साळ. संपले दाखव हातातले. अरे अरे घेवड्याच्या शेंगा. अयो अयो हां चल. तर मामा आता फणस फोडतोय भाजीचे घरी काढायला भाजीसाठी. रोजचे दूर होते का मोठे मोठे दिला ना बघ. तर काजूचं झाड पण तिकडे आहे ते पण तुम्हाला आता मी दाखवते. चला बघूया. देवांशीला सांगूयात कुठे आहे काजूचं झाड. मावशी सांगते काजूचं झाड पण आहे तिकडे तर घे जा. तर देवांशी बघा काजूचं झाड दाखव खायला. एक थांबा चला दाखवते तुम्हाला. हा तर हे काजूचं झाड इकडे काजू हळूहळू घसरगुंडी ते इकडे आहेत काजू. संपले एवढेच. चल आणि काय हा इकडे पण फणसाचा तुमचाच आहे काय? हा इकडे पण मावशीचं फणसाचं झाड. चल तर हे इकडे काजूचं पण झाड आहे ते आता आपण बोंड वगैरे बघितली. तर चला जाऊया. चल जेवढे आपण आता झाडं बघितली आंब्याचं काढलं फणस काजू बिजू ही सगळी मावशीचीच आहेत.
तर इकडे आता बड्डेची तयारी चालू आहे. फुगे अरे तर आता इकडे बड्डेची तयारी चालू आहे आणि इकडे आता मम्मीनी वडे करते आहेत चिकनसोबत खायला. तर तेच वडे तुम्हाला आता मी दाखवते आणि थोड्याच वेळाने देवांशीचा बड्डे साजरा होणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला पाहूया. काळो काला काय बड्डे म्हणाले का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर देवांशी, हॅपी बर्थडे टू यू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.